हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं या नवीन लेसनमध्ये स्वागत आहे. गेल्या लेसनपासून आपण टेलिव्हिजन ट्रान्समीटर आणि रिसिव्हर याचा अभ्यास करतो आहोत. टेलिव्हिजन ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. तर मागच्या लेसनमध्ये मी जसं तुम्हाला समजावून सांगितलं की टेलिव्हिजनच्या ट्रान्समिशनमध्ये ऑडिओ सिग्नल आणि व्हिडिओ सिग्नल या दोन्हींचा अंतर्भाव होतो आणि यासाठी दोन सेपरेट मॉड्युलेशनचा आपल्याला गरज पडते. मॉड्युलेशन म्हणजे काय, तर ही प्रक्रिया ज्यातून आपला सिग्नल पाठवण्याची प्रोसेस जी आहे. जर सिग्नल आपण फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात पाठवत असू त्याचं मॉड्युलेशन करून फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करून कॅरियर वेव्ह जर बसवत असू तर आपण त्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतो. जर ॲम्प्लिट्यूडमध्ये बदल करून जर आपण सिग्नलचं ट्रान्समिशन किंवा एका ठिकाणाहून सिग्नल दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करण्यासाठी जर आपण अशी पद्धत वापरत असू तर त्याला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असं म्हणतो. तर गेल्या टेलिव्हिजनमध्ये तुमचा जसं दूरचा दर्शन असा जे आपण उल्लेख केला, तर या ठिकाणी टीव्ही हा मुख्यत्वे करून आपल्याला व्हिडिओ दृश्य या संदर्भानं पाहतो. तर दृश्यासाठी किंवा ज्याला व्हिडिओसाठी एक वेगळं मॉड्युलेशन लागतं, त्यासाठी आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हे वापरलं जातं संबंध जगभर. आणि आवाजासाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, म्हणजे या दोन्ही मॉड्युलेशनचा वापर टेलिव्हिजनमध्ये आपण करतो. दोन पद्धतीचे ट्रान्समिशन जे चालतं त्यामध्ये या यंत्रणा तुम्हाला करावं लागतात. तर सिग्नलला पुन्हा ॲम्प्लिफाय करावं लागतं, व्हिडिओ सिग्नल असो ऑडिओ सिग्नल असो. तर टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन या दोघांचीही गरज भासते. तर या बाबतीत आपण चर्चा केली असताना आपण टेलिव्हिजन कॅमेऱ्याचा पण विचार केला होता आपल्या मागच्या लेसनमध्ये. तर पुन्हा एक गोष्ट आपण महत्त्वाची म्हटली होती की टेलिव्हिजनच्या 3 सिस्टीम जगभर, आजचा जो लेसन आपण फोकस करू की टेलिव्हिजन सिस्टीम ज्या आहे, ज्या ट्रान्समिशनच्या सिस्टीम आहे संबंध जगभर, त्या 3 पद्धतीच्या मुख्यत्वेकरी टेलिव्हिजनच्या ट्रान्समिशनच्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे जसं मोबाईल कम्युनिकेशनमध्ये आपण पाहिलं होतं की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जसं GSM आलं लक्षात, मग CDMA टेक्नॉलॉजी आली, तशाच पद्धतीनं टेलिव्हिजनमध्ये पण तंत्रज्ञान जसं विकसित होत गेलं. कारण काही विशिष्ट भागामध्ये भारतामध्ये जवळपास 1984च्या दरम्यान आपल्याकडे टेलिव्हिजन सेट यायला लागले. त्याच्या आधी युरोप कंट्रीमध्ये ज्या ठिकाणी संशोधन झालं आणि ज्या ठिकाणी तो चलनात येतो त्या ठिकाणी तो आधीच येतो आणि त्यांच्यामुळे त्यांनी ज्या काही निर्माण केलेल्या ज्या तांत्रिक क्षमता असतील किंवा ज्या तंत्रज्ञान विकसित केलं असतं त्यांचा वापर सुरुवातीला ते करतात. परंतु जेव्हा एखादी व्यवस्था संबंध जगभर ॲडॉप्ट करायला लागतं आणि सगळ्या जगभर ती पसरायला लागते, तेव्हा सगळ्या संबंध जगाला चालणारी एक कॉमन अशी प्रकारची यंत्रणा निर्माण करावी लागते का जेणेकरून, कारण कुठलाही संशोधन हे संबंध जगभर जेव्हा युनिव्हर्सल होत नाही तोपर्यंत त्याची महात्म्य किंवा महत्त्व वाढत नाही, तेव्हा कुठलीही एक युनिफॉर्मॅलिटी लागतं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण हीच गोष्ट आपल्याला लागू पडते. तर त्या हिशोबानं पण सिस्टीममध्ये काही सुरुवातीला जसं संशोधन विकसित होत जातं, सुरुवातीला एक सिस्टीम, मग त्यातल्या काही ड्रॉबॅक्स असल्या तर त्या पुन्हा बदल करून पुन्हा नव्यानं एखादी चांगली यंत्रणा ती सगळं जबंद जग स्वीकारत जाते. अशा पद्धतीनं आजच्या काळापर्यंत आपण एक डेव्हलपमेंटची एक सायन्समध्ये प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये आपण या काही ज्या व्यवस्था असल्या ब्रॉडकास्टिंगच्या त्याचाही अभ्यास आपल्याला करणं क्रमप्राप्त असतं. तर देर आर 3 मेजर टेलिव्हिजन सिस्टीम विच आर फॉलोड इन डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये या टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहे ट्रान्समिशनच्या संदर्भातली गोष्ट आहे. आणि ट्रान्समिशनच्या संदर्भात रिलेटेड होऊन जातं मग रिसिव्हिंग एंडला जो टेलिव्हिजन जो रिसिव्हर करतो तो त्याला आपण टेलिव्हिजन सेट म्हणतो. तर ट्रान्समिशनच्या नुसार आपल्याला रिसिव्हिंगला तो सिग्नल आपल्याला तो ग्रहण करावा लागतो. तर 3 मुख्यत्वे ज्या आहे टेलिव्हिजनच्या सिस्टीम काम करायच्या जगभर. तर इंडिया अँड मेनी युरोपियन कंट्रीज फॉलो सिस्टीम PAL, फेज अल्टरनेशन बाय लाईन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ही PAL सिस्टीम जी आहे, फेज अल्टरनेट लाईन, ही सिस्टीम वापरल्या जाते. युरोप आणि भारतामध्ये जर विचारला प्रश्न तर PAL सिस्टीम आपण वापरतो, फेज अल्टरनेशन बाय अल्टरनेट लाईन किंवा फेज अल्टरनेट बाय लाईन असंही त्याचा लॉंग फॉर्म फेज अल्टरनेट लाईन. जर कधी लॉंग फॉर्म विचारला तर तुम्ही हा स्पेसिफिक लॉंग फॉर्म लिहायचा जो आपल्या नेहमीच्या पुस्तकामध्येही मेन्शन केलेला आहे. तर विच इज बेस्ड ऑन 625 लाईन्स आणि यासाठी 7 मेगाहर्ट्ज चॅनल विड्थ इज लाईन फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असं त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे.
तर 625 लाईन्स चालतात, कारण पिक्चर जे डिवाइड करावं लागतं फ्रेम अँड लाईन्समध्ये. हा पुढचा पार्ट मी तुम्हाला समजून सांगणारच आहोत की या ठिकाणी पिक्चर्स जे आहे, कारण पिक्चरच्याच जोरावर, कारण व्हिडिओ म्हणून नसतं, व्हिडिओमध्ये अशी चित्रांची एक पिक्चरची एक रांग असते जी सातत्याने वेगानं फिरावं लागते. आपण फक्त सुरुवातीला जे फोकस सांगतो की मी तुम्हाला एकही मागच्या वेळेस वाक्य म्हटलं होतं की निसर्गानं माणसाच्या डोळ्याची जी एक वेगळी यंत्रणा आणि सिस्टीम निर्माण केलेली आहे, जी शक्ती प्रदान केली आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बघू शकतो किंवा संबंध जग बघू शकतो. कारण एका विशिष्ट वेगानंतर एका सेकंदाच्या आतमध्ये 20 फ्रेम जर आपल्यासमोर फिरत नेले आपल्यासमोर, तर आपल्याला तो व्हिडिओ वाटतो. एकच नाही, त्याच्या कंटिन्युअस, समजा मी तुम्हाला असा हात मारतो, दिसला तुम्हाला, तर इथून 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 असं करत करत पर्यंत इथून हे हात नेत असताना एक 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 फोटो असतो त्याचा. म्हणजे आताही तुम्ही जो माझा व्हिडिओ बघत आहात ना, तो हा जो व्हिडिओ आहे तो एक एक पिक्चर त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत आहे. तो फक्त सातत्यानं वेगानं तो ट्रान्समिट होत असल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओच्या स्वरूपात वाटतो. अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांगू, तुमच्या घरामध्ये जर करायचं असलं तर एक कार्डबोर्ड घ्या आणि एका कार्डबोर्ड म्हणजे एखादं खरडं घ्या, साध्या भाषेत सांगायचं तर, आणि त्या खरड्याच्या एका बाजूनं, आता खरड्याचं कुठले खरडे, एका साईडनं तुम्ही काय करा की एक पिंजरा काढा, जसं पोपट आपल्या घरी असतो ना, तो पिंजरा काढा, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनं पोपट काढा, पोपटाचं चित्र काढा, तुम्हाला जे शक्य असेल ते काढा, कावळा काढा, मांजर काढा, काही काढा, तो विषय नाही. परंतु आपल्याला साधारणतः माहित आहे की पोपटच पिंजऱ्यामध्ये आपल्याला पाहण्याची सवय झाली आहे. तर एका साईडनं आपण जर समजा पोपट काढला आणि एका साईडनं आपण पिंजरा काढला, आणि हा जो आहे खरडा, हा खरडा जर आपण एक त्याला समजा दोरी लावली किंवा एखादा रबर बांधला, त्याला विशिष्ट वेगानं फिरवला, समोरचा जो दर्शक आहे या ठिकाणी, तर त्याला तो पिंजरा वेगळा आणि पोपट वेगळा दिसत नाही, कारण याला स्पीड दिल्यामुळे तर त्याला तो पोपट पिंजऱ्यात दिसतो किंवा पिंजऱ्यात पोपट दिसतो. याचं कारण काय? दृष्टी सातत्य. आपण 1/10 सेकंद, 1/16 सेकंद, मला नेमका आता शब्द मी तुम्हाला वाचून सांगतो. तर आपल्या दृष्टीवर सांगायचा अर्थ असा की सेकंदाच्या काही कालावधीपर्यंत जुनी इमेज आपल्या डोळ्यामध्ये कायम असतं, आणि त्या डोळ्याच्या समोरची इमेज जाण्याआधीच जर दुसरं पुन्हा चित्र आलं तर ते त्याला कंटिन्यू करत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं एका साईडनं पिंजरा येत नाही, तोच जर पोपट आला आणि पोपट जात नाही तो पिंजरा आला, तर मानवी दृष्टी सातत्यामुळे त्याला तो जो आहे पोपट वेगळ्या बाजूनं काढलेला आहे आणि पिंजरा वेगळ्या बाजूनं काढलेला आहे असं दिसत न दिसता त्याला सातत्यानं गोल वेगळ्या वेगानं फिरवल्यामुळे ते यालाच पूर्ण फ्रेम म्हटलं जातं. किती फ्रेम किती सेकंदामध्ये, याचा स्पीड जेव्हा जेवढा वाढतो तेवढी टेलिव्हिजनची ब्रॉडकास्टिंगची क्षमता किंवा त्याला क्वालिटी म्हणूया ती वाढत गेलेली आहे. सुरुवातीचे जे मोबाईल तुम्ही आला त्याच्यामध्ये तुटत 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 असा तुम्हाला व्हिडिओ दिसतो, तो तुम्हाला दिसणार नाही, कारण त्याची स्पीड जी आहे वेगानं फिरवण्याची चित्रांची, कारण व्हिडिओ हा एक एक फ्रेम ज्याला आपण म्हणू, आणि ती फ्रेम पुन्हा डिवाइड करावं लागतं लाईन्समध्ये. आपण पुन्हा जो स्कॅनिंगची सिस्टीम वगैरे जेव्हा अभ्यासणार आहोत, तुम्ही फक्त सुरुवातीला इतकी भाग तुम्हाला सांगत आहोत. तर ही जादू आहे, तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये दृष्टी सातत्य, की माणसाच्या मेन आपल्या जी डोळ्यांची संरचना आहे निसर्गानं आपल्याला दिलेली, त्यानुसार काही कालावधी करता मी इकडून जरी माझा डोळा इकडे केला तर काही कालावधी करता माझ्यासमोर जो मोबाईल कॅमेरा मी ठेवलेला आहे तो माझ्या नजरेसमोरून जात नाही, आणि त्या संदर्भानं मला तो काही कालावधी करता, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतं, पण तेच टाइम जर आपण कॅल्क्युलेट करून त्याच्या आधीच जर दुसरा फ्रेम केला तर आपल्याला कंटिन्युअस पिक्चर दिसतं. हे त्याच्या मागचं खरं विज्ञान आहे, हे खरं त्याच्या मागचं सायन्स आहे. ते सगळं प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात आपण आज जे पाहत आहोत ते लक्षात येईल तुमच्या. तर तुम्ही हा प्रयोग घरी करून पहा आणि मला कळवा की सर आम्हाला हे अशा पद्धतीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवला तरी फार आनंद होईल, की आणि तुम्ही एका ठिकाणी दिशेनं तुम्ही ते रेकॉर्ड करून पाठवू शकता. तर नेमकं हेच आहे, हेच तंत्र आहे की तुम्ही जर जुन्या रील काढल्या पिक्चरच्या, आता तर त्या येत नाही, छोट्या लहान, पहिले आमच्याकडे सिनेमाच्या रीळ यायच्या, आणि त्या रील्समधला जर एक छोटी ज्याला आपण म्हणू
त्याच्यामध्ये फिल्म असायची. ती फिल्ममध्ये एकसारख्याच फिल्म वाटतात, पण सातत्याने 1 पासून 50व्या फिल्म बंद गेलं तर लक्षात येतं की ॲक्शन हिरोची किंवा सिनेमामध्ये जो काही सीन आहे त्याची बदललेली आहे. हे मी तुम्हाला सविस्तर यासाठी सांगतोय की हे तंत्रज्ञान आहे असंच विकसित होत गेलं. आज फक्त पद्धती बदलल्या, परंतु मानवाची जी डोळ्यांची रचना आहे निसर्गाची ती काही बदललेली नाही. पण तंत्रज्ञान हेच आहे की एक फ्रेम जाण्याआधीच दुसरी फ्रेम त्याच्यासमोर रेकॉर्ड करत जायची. तर फेज अल्टरनेट बाय लाईन जे सांगितलं PAL हे फार लक्षात ठेवता महत्त्वाचा. हा जो मी भाग सांगितला हाही लक्षात ठेवा. व्हिडिओ कदाचित लांब होऊ शकतो, परंतु तुम्हाला हा पहा. त्याच्यामध्ये 7 मेगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी 655 मध्ये फ्रेम आणि पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग आपण करू शकतो. स्कॅनिंगची पुन्हा एक प्रोसेस आहे, मी तुम्हाला यासाठी सांगत आहोत. तर या ठिकाणी 50 हर्ट्झ सायकलच्या एका सेकंदामध्ये 50 जर या सगळ्या बाबी होत असतील त्याला आपण फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ म्हणतो. इन अमेरिका सिस्टीम नोन ॲज NTSC ही एक दुसरी सिस्टीम आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल टेलिव्हिजन सिस्टीम कमिटी. तर ही PAL नंतर फेज अल्टरनेट लाईन नंतरची एक सिस्टीम अमेरिकेमध्ये. आधीची जी चर्चा आपण युरोपमधली केली, जसं आधी मी काय लेसनमध्ये म्हटलं युरोप कंट्री, आफ्रिका कंट्री किंवा आफ्रिकन ज्याला आपण कॉन्टिनेंटल म्हणूया, ज्याला आपण खंड म्हणूया, आफ्रिका खंड, युरोप खंड, अमेरिका खंड, आशिया खंड, अशा पद्धतीचे अंटार्क्टिका हे खंड आहेत. तर अमेरिकेच्या मध्ये जर विचार केला तर NTSC ही सिस्टीम वापरल्या जायची. त्याला नॅशनल टेलिव्हिजन सिस्टीम कमिटी असं लॉंग फॉर्म आहे. हा काय करायचा तर 525 लाईनमध्ये एखादं चित्र जे आहे ते डिवाइड करायचं आणि याची 7 मेगाहर्ट्झची आहे म्हणजे 6 मेगाहर्ट्झ चॅनल विथ ऑपरेटिंग लाईन होती आणि फ्रिक्वेन्सी मात्र 60 हर्ट्झची होती. हे बारकावे तुम्हाला निम्मीचं पुस्तक रेफर करा, हे सगळी माहिती तुम्हाला तिथे भेटू शकते. तर या ठिकाणी अशा पद्धतीने 60 हर्ट्झ असायची. परंतु पुढची जी सिस्टीम आली त्याला फ्रान्स आणि सम युरोपियन कंट्रीज फॉलो सिस्टीम कॉल्ड SICAM SCCAM ही एक तिसरी सिस्टीम जी ब्रॉडकास्टिंगची यंत्रणा आहे ती यंत्रणा आली किंवा व्यवस्था आली. त्याला SICAM SCCAM आपण असं म्हणू शकतो, ज्याला सिक्वेन्शियल मेमरी असायची. सिक्वेन्शियल मेमरी असं त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय व्हायचं 625 लाईनमध्ये एक पिक्चर डिवाइड केलं जायचं आणि 9 मेगाहर्ट्झची बँडविड्थ त्याच्या पिक्चरची असायची जी ट्रान्समिशनची. तर ह्या 3 सिस्टीम आहे, फेज अल्टरनेट लाईन, नॅशनल टेलिव्हिजन सिस्टीम कमिटी आणि SICAM. तर या फ्रान्स आणि काही युरोपियन कंट्रीने SICAM, भारत आणि युरोप वापरल्या जाणाऱ्या सिस्टीममध्ये तुम्हाला दिसतं तर PAL आणि अमेरिकेमध्ये वापरल्या जाणारी NTS असे या टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगच्या. आता याच्यामध्ये सांगायचं झालं टेलिव्हिजन बेस्ड ऑन द पर्टिक्युलर सिस्टीम कॅन नॉट बी यूज इन अदर कंट्री फॉलो डिफरंट सिस्टीम. फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजन यूज इन अमेरिका कॅन नॉट बी यूज इन इंडिया. जो TV अमेरिकेमध्ये वापरला जातो कारण तो त्या सिस्टीमसाठी NTSC साठी बिल्टअप केलेला आहे, तसा डिझाईन केलेला आहे. त्याच्यामधलं ज्याला म्हणू आपण जी सगळी संबंध जी तांत्रिक प्रणाली आहे ती त्या ब्रॉडकास्टिंगला मॅच होणारी अशा पद्धतीची होती, त्याच्यामुळे बाकी ठिकाणी होत नव्हते. द प्रेझेंट डे टेलिव्हिजन हॅव प्रोव्हिजन टू सिलेक्ट वन ऑफ दिस 3 सिस्टीम सो दॅट सेम TV वुड बी यूज टू डिफरंट सिस्टीम इन डिफरंट कंट्री. परंतु तंत्रज्ञान विकसित होऊन एका टेलिव्हिजन सिस्टीममध्ये जसं आपण संबंध जगातले सिनेमे किंवा संबंध जगातल्या टेलिव्हिजनचे चॅनल्स आजच्या काळामध्ये बघत आहोत, त्या ठिकाणी या तिन्ही सिस्टीम तुम्हाला येईल अशा पद्धतीचा टेलिव्हिजन रिसिव्हिंग एंडला तुम्हाला रिसिव्हर आता आलेला आहे. बऱ्याच सिनेमाचे काही जुने किंवा काही दुसऱ्या कंट्रीचे जर तुम्ही व्हिडिओ किंवा सिनेमे पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सिस्टीममध्ये जर तुम्ही कलर TV असेल तुमच्याकडे तर रिमोटवर सिस्टीम चेंजिंगसाठी पण ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन अगदी एक येतं PALचं येतं, NTSCचं येतं, SICAMचं पण काही ठिकाणी येतं किंवा मग ॲटो मोडमध्ये येतं. कारण ती पण यंत्रणा दिली आहे की जे ब्रॉडकास्टिंग असेल त्याला तुमचा TV जो आहे रिसिव्हर जो आहे तो मॅच करून त्या पद्धतीनं तुम्हाला गुड क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सुरुवातीचं जनरेशननुसार जसे जसे प्रगती होत गेली त्याबाबतची आपण चर्चा करतो. तर या ठिकाणी इतक्यापर्यंत मी तुम्हाला सांगितलेली माहिती आहे. TV हा अतिशय इंटरेस्टिंग आणि आपलाही फार जिव्हाळ्याचा विषय. काही लोक TVचं चॅनल अजिबात सोडत नाही, परंतु आजच्या अभ्यासाच्या काळात अभ्यासही केला पाहिजे. ठीक आहे, आपण सगळेजण घरी आहात त्याच्यामुळे मनोरंजनही भाग हा महत्त्वाचा आहे. पण TV हा नुसता मनोरंजनासाठी नसून अतिशय वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देणारं असं मोठं एक साधन आहे. घरबसल्या आपल्याला माहिती देऊ शकता येते.
जर हा कोरोनाचा संकट काळ जर आणखी लांबणीवर गेला तर पुढचे लेक्चर्स कदाचित शासन वरच्या लेवलवरून आपल्याला दूरदर्शनच्या चॅनलच्या मार्फत पण दाखवण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चर्चा सुरू आहे की काही विशिष्ट चॅनल्स मार्फत आपण घर बसल्या जे मी आता तुम्हाला या माध्यमातून सांगत आहोत कदाचित ॲडव्हान्समध्ये, परंतु हे आजार लवकर संपुष्टात यावा आणि प्रत्यक्षच मी तुम्हाला शिकवावं अशीच माझी इच्छा आहे. तर या ठिकाणी थांबतो. पुढच्या लेसनमध्ये पुन्हा नव्यानं आपण टी व्हीच्या संदर्भानं चर्चा करू. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. तुम्ही नक्की पहा. थँक्यू.